आता एक मोठी बातमी। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलंय। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलेलं आहे। आणि यावर अधिक बोलण्यासाठी स्वतः गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पडळकरजी, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे, आपला देखील वाद याच्याशी रिलेटेड आहे, काय आपली प्रतिक्रिया? जत तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता हा राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्प्याळी जत हा आहे। परंतु सत्तेचा दुरुपयोग करून, सत्तेचा गैरफायदा घेऊन, जिल्हा बँकेचा गैरफायदा घेऊन जयंत पाटलांनी हा कारखाना काही थोड्या किमतीमध्ये तो घशात घालून घेतलेला आहे। आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत की तो कारखाना सभासदांचा झाला पाहिजे। 22,000 सभासद आहेत आणि आता तर सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे ऊसाच्या क्षेत्राची लागण मोठ्या प्रमाणात आहे। तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय झालाय। लोकांनी आता त्यांच्या मनातल्या भावना या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत। तर पुढे याचा शेवट राजे विजयसिंह डफळे सहकारी कारखाना लिमिटेड तिप्प्याळी जत असं जोपर्यंत होत नाही, कारखाना जोपर्यंत सभासदांकडे आहे तोपर्यंत रस्त्यावरची आणि न्यायालयाची लढाईची भूमिका ही जत तालुक्यातल्या सभासदांनी घेतलेली आहे। जत तालुक्यातल्या सभाची जी भूमिका आहे कारखान्याच्या बाबत, त्या भूमिकेच्या सोबत जतचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे। बरं, म्हणजे तुमच्याच वतीनं हे नाव बदलण्यात आलंय असं म्हणूया? नाही, सभासदांचा तो विषय आहे। मी सभासदांच्या सोबत आहे। मग खरं तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, पण आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। ठीक आहे, पडळकरजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।